नगर जिल्ह्यामध्ये जे संस्था आहे, तर मला असं वाटतं की आपण आहे तहसीलदार मॅडम दिदी साहेब आहे तिथं, ज्यावेळेस त्या ठिकाणी सल्लागार समितीची पाणी सोडण्याची मिटिंग असते त्यावेळेस तिथले लोकप्रतिनिधी काय करतात किंवा तिथले स्थानिक थोडंसं 4 लोक बोलणारे त्या बैठकीमध्ये इन्व्हॉल्व करतात. ती काय होतं की ते तिथं बोलल्यानंतर पाणी त्यांना त्या प्रमाणात तिथं सोडलं जातं. त्या अधिकाऱ्यांची चूक नाही, अधिकाऱ्यांना वरून आता ते पालकमंत्री, परत त्या खात्याचे मंत्री, त्याच्यानंतर मंत्री महोदय, परत अध्यक्ष, त्यांच्यावरती प्रेशर येतं, मग पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी येते. तर आता जे रोटेशन येणार आहे ते रोटेशन आपल्याला जरा तुमच्या सगळ्याच्या मदतीने जर आलं तर बऱ्यापैकी पुढचा पाण्याचा प्रश्न आपला सॉल्व्ह होऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आत्ताच शंभू फडतडेने सांगितलं किंवा सौरचं जर तुम्ही लवकरात लवकर दिलं तर हा लाईटचा प्रश्न कमी होईल. कारण काय होतंय, सौरच्या त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दाखल करतोय पण त्याला पाहिजे असं शेतकऱ्यांना रिस्पॉन्स भेटत नाही. तर मला असं वाटतं की MSCB आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची एक आपण स्वतंत्र त्या ठिकाणी जर बैठक लावली त्यातून बऱ्यापैकी वयासाहेब प्रश्न मार्गी लागतो. आणि कुकडीचा तो ठराव जर आज घेतला, सभापती मॅडम पण आहे, आजच्या या मीटिंगमध्ये येणारं रोटेशनचा ठराव जर घेतला, असं कळतंय की 10 का 12 तारखेला पाणी सुटत, पण आपल्यापर्यंत येणार आहे का नाही माहिती. आपण मीटिंग संपणार. आवाज येते ना? आवाज येते मागाशी होतो. सगळ्यात महत्वाचा आवाज बोलतोय ती द्या जुना द्या. माझी मुख्य विनंती आहे सगळ्याच लोकप्रतिनिधींच्या वतीने, आपली पाणी मागणीची बैठक आणखी झालेली नाही, तर ज्या त्या खात्यात कोळगावसाठी योजना इथं कॉर्पोरेशनने पाणी येते तुम्हाला कंटाळ जमीन 6 महिने काम करतो, गाडगे पाटलांनी काम केलं, 13 लाख रुपये जलजीवन मिशनमध्ये निधी अर्धवट आहे. आम्हाला कुठे 5 मिनिटात माफ देतो. अधिकारी तिकडे येत सगळं नाही, तिकडे बाहेर भेटतात कुठं गरम्यात नाक्यावर हॉटेलला भेटून यांचं काम होत असत का? कोण आहे ज्युनियर इंजिनियर काम होतं जे मुंडे वस्तीची पाणी टाकी किती वेळेस आले का विचारा. येतच नाही अधिकारी, येतच नाही. ठीक आहे.